रघुवंशी साहेबांनी जो काय प्रश्न मांडलेला आहे, खरं म्हणजे आमचा सरकारवरती विश्वास नसणं किंवा सरकारने आम्हाला प्रतिसाद न देणं हे नित्यच आहे, आम्ही समजू शकतो आणि त्याच्यात काय आम्हाला काय फार वाईट वाटत नाही. परंतु सत्ताधारी पक्षाचा एक आमदार अशा प्रकारचे आरोप करतोय आणि अगदी केविलवाण्या पद्धतीने आमदारांचं तिकडे कोण ऐकत नाहीये आणि आमदारांना कशा पद्धतीने दुय्यम वागणूक दिली जाते याचं सगळं वर्णन या सभागृहात करतोय. आणि त्या बाबतीमध्ये सरकार बिलकुल म्हणजे संवेदनाशील नाही आहे. कारण स्वतःच्या आमदारांचं जर रक्षण जर हे सरकार करत नसेल, पण सभागृहात जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला हा प्रश्न सदनाची प्रॉपर्टी म्हणून आणि त्या प्रॉपर्टीचं रक्षण करायची जबाबदारी एक ट्रस्टी म्हणून ही मी माझी स्वतः समजतो. आणि म्हणून त्या आमदारांच्या बाजूने मी सरकारला हा प्रश्न विचारतो की एवढं मोठं सगळं तिकडे कांड झालेलं आहे, याची माहिती आपल्याला आहे, आपण तिथे फक्त बदलीवरती प्रकरण करताय. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ॲट्रॉसिटीचे नियम आहेत, ॲट्रॉसिटीची जरी कोणी तक्रार केली तरी ताबडतोब ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही. त्याची DYSPच्या माध्यमातून पहिला त्याला 0 FIR घेऊन त्याची DYSPच्या माध्यमातून पूर्ण चौकशी होते आणि इफ DYSP इज कन्व्हिन्स्ड की इथे ॲट्रॉसिटी झालेली आहे तरच इथे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जातोय. परंतु सदस्यांच्या बोलण्यातून असं वारंवार दिसतंय की तिथे सर्रास ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले जातात. आणि म्हणून माझा स्पेसिफिक मुद्दा असा आहे की ज्या अधिकाराच्या बाबतीमध्ये जे सदस्य वारंवार इथे ओरडतायत, जे केविलवाण्या पद्धतीने सरकारकडे दाद मागतायत, किमान त्या सदस्याला तरी न्याय देण्यासाठी या अधिकाऱ्यांची तात्काळ तिथून उचलबांगडी करणार काय आणि आयजीच्या माध्यमातून चौकशी झाली, जर दोषी ठरले तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करणार काय. सभापती महोदया, ह्यामध्ये मी अगोदर स्पष्ट केलेलं आहे. सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी अर्थातच ह्या सभागृहाची गरिमा राखणं ही अर्थातच सगळ्यांची जबाबदारी आहे, संयुक्तिक जबाबदारी आहे. आणि आमदार महोदयांचं किंवा लोकप्रतिनिधींचं संरक्षण करणं आणि त्यांच्यावर अन्याय न होणं ह्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसोबत देखील अन्याय होता कामा नये, दोन्ही गोष्टी ह्या अर्थातच या चाचपडून पाहणं किंवा त्यांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. एकंदरीत मूळ आपली जी मागणी आहे, मी अगोदरच मगाशी मी त्याचा उल्लेख देखील केला आहे की आपण आयजींच्या मार्फत चौकशी करू आणि जर का मी हेही सांगतोय जर का चुकीच्या पद्धतीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असेल पुन्हा आम्ही त्याची चौकशी करू आणि ते त्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई देखील आम्ही पुढे करू. आणि आपल्या मागणीनुसार जो कोणी LCBचा PI आहे त्याची त्वरित तिकडनं बदली करण्यात येईल आणि आयजी मार्फत चौकशी करण्यात येईल.